शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून 10वीत शिकणाऱ्या शौर्य पाटील या विद्यार्थ्यानं मागच्या महिन्यामध्ये आत्महत्या केलेली होती। त्याच्या आत्महत्येला आता जवळपास 1 महिना उलटलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत ज्या शिक्षकांची नाव आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती त्यांना अटक केलेली नाहीये। आणि त्याच कुटुंबाची भेट घेण्यासाठी आज मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे दिल्लीमध्ये आलेले आहेत। कुटुंबातील काही सदस्य आहेत ज्यांनी पहिल्यापासून या प्रकरणाचा फॉलोअप घेतलेला आहे। प्रवीण पाटील आहेत आणि आदेश मुळे आहेत। प्रवीण दादा, 1 महिना जवळपास उलटत आलेला आहे, मागणी तीच होती, अटक होत नाही आहे। आमची पहिल्या दिवसापासून हीच मागणी आहे की चारही टीचर्सना त्यांनी टेम्पररी सस्पेंड केलेलं, त्यांना टर्मिनेट केलेलं नाही आहे, अजूनही टर्मिनेट केलं नाही आणि त्यांना अटक झालेली नाही आहे। जवळपास 1 महिना या गोष्टीला होत आला। गेल्या 8 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील एक खासदार 3 ते 4 खासदार आणि प्रदीपजी हे जाऊन सीएमना भेटले तर सीएमनी हेही ग्वाही दिलेली की येत्या 2 दिवसात त्यांना आम्ही अटक करू। आणि दिल्ली कमिशनरनाही त्यांनी आदेश दिलेले होते की तुमच्याजवळ पुरावे आहेत पूर्ततेचे, तरीही तुम्ही अटक का नाही करत। गेले 8 दिवस या गोष्टीलाही निघून गेले तरी अजूनही याच्यामध्ये काहीही प्रोग्रेस होत नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कारवाई होत नाही। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, मला आठवतं की आश्वासन दिलं होतं की त्यांनी फोन केला होता, स्वतःने सांगितलं होतं की मला या गोष्टीचा फॉलोअप पाहिजे। 8 दिवस झाले, बरोबर मागच्या आठवड्यामध्ये भेट घेतलेली होती, कारवाई का होत नाही मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानं? सर, एकतर ही मिशनरी शाळा असल्यामुळं ह्यांचा पॉलिटिकल ह्याच्यात जास्त ह्यांचा बॅकग्राऊंड वगैरे असते। आणि हे लोक ह्यांचं पहिलं पण ज्या टायमाला आमचं एक डेलिगेशन गेलं तर ह्यांना भेटायला, त्या टायमाला हे म्हणलं की कोणीही काहीही लिहून जाईल, आम्ही त्याच्यावर काही दक्ष घेत नाही आहे। आणि त्यांनी पूर्णपणे म्हणजे शौर्यालाच हे विक्टम हे बनवलेलं की कल्प्रेट बनवलेलं की शौर्याला हे होत होतं, आपला तो आगाव म्हणजेपणा करत होता शाळेत आणि शाळेतनी क्लासमध्ये हसायचा खेळायचा, ह्या गोष्टी काय लय अशा हे नव्हत्या। त्यामुळे आणखीन हे समजू शकतोय। आदेश मुळे आहेत दादा, मनोज जरांगे पाटील आज प्रदीप पाटील आणि कुटुंबाची सांत्वनपर भेट घेत आहेत, अपेक्षा काय आहेत तुम्हाला त्यांच्याकडून? बघा, दिल्ली सीएम बोलले की पुरेसे पुरावे आहेत आणि त्यांनी स्वतः फोन केलेला आहे की कारवाई व्हावी म्हणून, तरी कारवाई होत नाही आहे। दिल्ली गव्हर्नमेंटच्या एज्युकेशन डिपार्टमेंटने एक हाय लेवल इन्क्वायरी कमिटी बसवलेली होती, त्याचा रिपोर्ट आम्ही मागून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि शाळेची तपासणी केल्यानंतर त्यातले लॅक्युनेज आणि कशा पद्धतीनं शाळेचं वातावरणच आणि शिक्षकांचं वागणं शौर्याच्या आत्महत्येला कारणीभूत आहे त्या रिपोर्टमध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे। एवढं सगळं स्ट्रॉंग एव्हिडन्सेस असताना देखील शाळेचे जे काही अलमनी असतील आणि जे काही त्यांचं बॅकग्राऊंड असेल त्याच्यामुळं प्रचंड असं प्रेशर शाळा ही पोलिसांवरती टाकते। हे आम्हाला गेल्या 1 महिन्यापासून प्रत्येक स्टेजवरती अगदी FIR फाईल करण्यापासून ते आत्तापर्यंत स्पष्टपणे दिसतं आहे। त्यामुळं आता आमचं शेवटचं आशा केंद्र म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आंदोलन एका समाजाला न्याय देण्यासाठी म्हणून उभा केलं, तर त्यांनीच एका मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी नाही, हे एक शौर्य म्हणजे असे अनेक विद्यार्थी आहेत, अशा अनेक केसेस दररोज होत असतात। तर अशा देशभरातल्या सगळ्या मुलांना न्याय देण्यासाठी म्हणून मनोज दादा आज दिल्लीमध्ये आलेले आहेत। त्यांच्याकडून आमच्या प्रमुख 2 मागण्या आहेत की आज त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यावी आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांना निवेदन द्यावं आणि काही वेळ द्यावा। तर त्या वेळेमध्ये कारवाई झाली तर आमची इच्छा पूर्ण होईल आणि त्यामुळे पुढे काय करण्याची गरज नाही भासणार। अन्यथा त्या दिलेल्या डेडलाईनमध्ये जर काही पुन्हा एकदा कारवाई झाली नाही तर दादांनी दिल्लीत पुन्हा येऊन एक मोठं आंदोलन उभा करावं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू। अशा 2 प्रमुख मागण्या आम्ही दादांकडे करणार आहोत। रात्री ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांची लाईन हीच होती की मी आता दिल्लीत आलेलो आहे, पहिलं कुटुंबाशी बोलतो आणि मग काय करायचं, एकदा मी सुरुवात केली तर मी मागं हटत नाही, असं एक वाक्य ते बोलले। याचा अर्थ असाच घ्यायचा? अगदी त्याच्याच पद्धतीनं आहात। आम्ही त्यांना FIRची कॉपी दाखवणार आहोत, आम्ही त्यांना दिल्ली इन्क्वायरी कमिटीचा जो रिपोर्ट आहे तो आम्ही त्यांना दाखवणार आहोत, शौर्याचं शाळेमधलं सगळे अचिव्हमेंट्स आम्ही त्यांना दाखवणार आहोत। तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दादांसमोर ठेवणार आहोत आणि त्यामुळे दादांना एकदा विषय पटला की मग ते पूर्ण ताकदीने त्याला शेवटपर्यंत घेऊन जातात, हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळे दादांमार्फत आम्हाला न्याय मिळेल याचा पूर्ण विश्वास आहे। अपेक्षा आहे मनोज जरांगेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर तरी न्याय मिळण्याची? अपेक्षा तर आहेच सर, असं काही नाही की अपेक्षा होतं। आम्ही ह्यांना हेही रिक्वेस्ट करणार आहोत की त्यांनी अमित भाईंची भेट घ्यावी,
त्यांनी त्यांना लेटर द्यावं, त्यांनी HRD मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांनाही निवेदन करावं. ह्या 3-4 मंत्र्यांना त्यांनी निवेदन केलं तर याच्यामध्ये पुरेसा असा रिझल्ट यावा अशी आम्ही अपेक्षा करतोय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे सगळे कुटुंबातील जवळचे सदस्य होते की ज्यांनी पहिल्या दिवसापासून या प्रकरणी फॉलोअप घेतलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे भावना व्यक्त केल्या आहेत की मनोज जरांगे पाटील दिल्लीमध्ये आल्यामुळं अपेक्षा तर आहे कारवाईची, पण असं म्हणत असताना जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी जशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन उभा केलं होतं तशाच पद्धतीचं आंदोलन आता राजधानी नवी दिल्लीमध्ये उभा करण्याची गरज असल्याची देखील अपेक्षा या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.